अरे हो, पण असं कुणाला काही न सांगता अचानक गुपचूप. होय तर. पण माणिक, तुझ्या नशिबात फार मोठं दान पडलंय हा. दिगू माणिक बरोबर लग्न करेल अशी जर मी कोणाबरोबर पैज लावली असती ना, तर फार मोठी रक्कम मी जिंकली असती. अरे काका, तू जिंकला समज. म्हणजे हे घे, माझ्याकडून तुला भेट. अरे वा 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 वा, सुखी राहा दिगू, सुखी राहा. विठुराया, अहो तर त्या माणिकताईशी लग्नच करून आले रे. मला वाटलं होतं ते माझ्या बोलण्याचा विचार करतील आणि त्या माणिकताईला तिच्या घरी सोडून येतील. हो, कसेही वागले तरी त्यांच्या हृदयातलं माझं स्थान कायम आहे असंच मला वाटत होतं रे. मी छळ सहन करीन, अपमान, कुचंबणा सगळं सगळं सहन करीन, पण माझ्या आहोंचं दुसरं लग्न मी कसं सहन करू? मी नाही सहन करू शकत आहे विठुराया, नाही सहन करू शकत. वा 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 दिगू, अरे लक्ष्मी नारायणचा जोडा शोभतोय. हो पण दिगू, अरे आमच्या गळ्याला काळजीचा फास लावून एवढी गुप्तता पाळून लग्न करायची गरज होती का? उत्तमच केलं. आणि गवगवा केला ना की शुभ कार्याला नाट लागतेच. सासूबाई, आता तरी तुम्ही मला ओवाळणार ना? अगं म्हणजे काय सुनबाई, ओवाळणार, गृहप्रवेश करणार, सगळं सगळं करणार. आणि माणिक, अगं तू आता नुसती सुनबाई नाहीस, तर तू आता आमची गृहलक्ष्मी आहेस. जाऊ भाई, अहो तयारीला लागा. ओवाळणी, गृहप्रवेश सगळं कसं रीतसर व्हायला पाहिजे. हा रमाई, हा, सगळी तयारी करायची आहे ना? अगं मग आधी सखूला बोलवा. सगळी तयारी सखू समोर व्हायला हवी. ती कसली येते पुढे? आता बसली असेल रडत कुठेतरी. अशी कशी बसेल ती? बोलावून आणते मी तिला, आणतेच. मेलीस की जिवंत आहेस? तू का रडतेस ग? नवी नवरी तिथे दारावर उभी आहे. एका सुंदर सुखी आयुष्याच्या उंबरठ्यावर दिगू आणि माणिक उभे आहेत, तर तुला गळा काढून अपशकुन करायला काय झालंय ग? तुझ्याही नशिबात सुख होतं ग, पण तुला भिकेचे डोळे लागले ना. तुझं सुख तू स्वतःच लाथाडलंस. मग आता इथे कशाला ऊर बडवत बसली आहेस?
अगं ये कपाळ करंटे, तुला तुझ्या दैवावर, नवऱ्यावर, देवावर, तुझ्या त्या विठुरायावर खूप विश्वास आहे ना?